षटकांची लढत डू ऑर डायची मॅच आहे। जिंकणारा संघ आपण पाहतो पुढील फेरीमध्ये दाखल होईल तर पराभूत होणारा संघाचा प्रवास तिथे मैदानावरती थांबणार आहे। एक मोठी मॅच तुमच्या भेटीसाठी येते। विशेष म्हणजे ग्रामीण क्रिकेट आपण पाहतो किती समृद्ध झालेला आहे। आपण ऑक्शन प्रक्रिया पार पाडली। ऑक्शन प्रक्रियेनंतर माझ्या मते मला वाटतं 370 च्या आसपास आपण फॉर्म या स्पर्धेमध्ये पाहिले। उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहतो पहिल्याच प्रयत्न दुसऱ्यामध्ये आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती आपण पाहतोय अभि भांगे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात। 6 षटकांची लढत पप्पू तोडकर यांना तुम्ही मैदानावरती पाहतात। महाराष्ट्र पोलीस आहेत आणि खरं तर आपण पाहतोय पहिला चेंडू आतमध्ये होता। प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती फटक्यावरती नव्हतं। एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एका धावेनिशी धावपल पुढे सर संघाचं खातं उघडलं जात आहे। तीन वाजून 36 मिनिटांनी पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे। 30 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे। संघाचं खातं मैदानावरती उघडलं। आज दिवसभरामध्ये कुणाल खोंड सुद्धा थोडासा शांत आहे, परंतु मोठा मॅचचा खेळाडू अनेक मैदान आपण खरं तर कुणाल खोंडच्या माध्यमातून पाहिलेला आहे आणि अलीकडच्या 1 ते 2 महिन्यामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असणार आहे। अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करतो। जवळून पाहिलं आम्ही कुणाल खोंड यांना। एक विशिष्ट आणि विशेष म्हणजे आपण पाहतो शांत संयमी खेळाडू आहे। पाहायचं कशी कामगिरी त्या मैदानावरती करेल। यावेळेस कुणाल खोंडचा ब्लास्ट फेकून दिला। हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर। काय चौकार। कुणाल खोंडच्या बॅटमधनं चौकार आलेला। बोले तैसा चाले त्याची वंदावळी पाविले जैसा नाम व्हायचा काम। तुमचं नाव जर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठं असेल ना तुम्हाला कामगिरी देखील तशीच करावी लागणार। अभि भांगेला आपण पाहतो फायनल सीमारेषा दाखवली। यावेळेस कुणाल खोंडनं चौकार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला आहे आणि या 4 धाबेनिशी संघाचा धावफलक पुढे जातोय। 5 धावा आपण इथे मैदानावरती पाहत आहोत। 2 लाख रुपये व झळाळत्या करंडकासाठी टेनिस क्रिकेटचं प्रचंड मोठं युद्ध दौंड तालुक्यामध्ये आपण पाहतो राहूनगरीमध्ये उभं राहिलेलं आहे। यावेळेस फुलटॉस चेंडू आणि कुणाल खोंड पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवतोय। लागोपाठचा दुसरा सनसनी चौकार। सर्वात महागडा खेळाडू कुणाल खोंड ठरलेला होता। तब्बल 64,000 या पॉइंटला यशवंतभाऊ पाचंगे आणि महेश डावळे 11 या संघाने आपल्या संघामध्ये दाखल केलेला होता, परंतु इथे पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरला। परंतु कुणाल खोंडचा झंझावात तिसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय। लागोपाठ दुसऱ्यांदा सीमारेषा दाखवली अभि भांगेला आपण पाहतोय। विशेष म्हणजे डिप फाईन लेग उभा कराय मजबूर केलं पॅरिस कांबलेलं त्यानं। पॉवर प्लेचं षटक इथे मैदानावरती आहे। डिप मिड विकेट कुणाल खोंडसाठी उभा केलाय। ज्या फायनल क्षेत्रामध्ये करत त्याने 2 चौकार वसूल केल्यात तिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे। डिप मिड विकेट आतमध्ये बोलावला। यावेळेस फायनल लेगचं देखील क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवलेला आहे। थोडस लॉंग लेग म्हणूयात आपण तिथे क्षेत्ररक्षकाला तिथे उभा करून ठेवलेला आहे। 9 धावा आपण इथे मैदानावरती पाहतो। पहा स्पीडअप करा। पहिल्या क्रमांकाचं षटक आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। जिंकणारा संघ पुढील फेरीमध्ये दाखल होणार आहे। यावेळेस कुणाल खोंड जिथून क्षेत्ररक्षक काढला होता तिथे खेळतोय राजेशाही फटका। कुणाल खोंड आग लावतोय। आगीचे आगडबंब उसळतोय। लागोपाठचा ओढीने तिसरा चौकार। तुम्ही पाहत आहात एकदा का कुणाल खोंडची बॅट फिरायला सुरुवात झाली की समोर किती मोठा हो। यावेळेचा चेंडू लेग बिफोर विकेटची प्रचंड मोठी अपील आहे। पायचीची खऱ्या अर्थानं आपण पाहतो नियम या स्पर्धेमध्ये आहे। मुख्य पंचांनी मात्र ते अपील फेटाळलेले आहे। अफलातून गोलंदाजी आपण पाहतो इथे मला वाटतं
क्षेत्ररक्षण करण्यात टीम अर्थातच शिवाजी आबा वांजरे 11 संघाने रेफर केलेला आहे. आपल्या रिव्ह्यूचा मला वाटतं ते वापर करतात. तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी जातोय. लेग बिफोर विकेट साठी ही प्रचंड मोठी अपील आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. तोपर्यंत चर्चा करूयात आपण. ऋषभ पवार सर आपल्या सोबत असेल. कुणाल खोंड या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट महागडा खेळाडू ठरलेला आहे. काय बर्डन असतं मला वाटतं, काय प्रेशर असू शकतो कारण एका मोठ्या व्यासपीठावरती एवढं मोठं तुम्हाला गुण मिळाले, पॉइंट मिळाले, थोडस जबाबदारी खेळावं लागतं. ते प्रेशर असतं का खेळाडूवरती? प्रेशर असणार आहे सर, कारण दबावाखाली खेळणं आणि त्यासाठीची मानसिक तयारी फार महत्वाची असते. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण सर्वात जास्त पॉइंटला विकलो गेलोय ही भावना किंवा ही गोष्ट लक्षात ठेवून कुणाल खोंडला मैदानावरती खेळायचं. खेळाडूंच्या मानसिक स्थितीला जोड देणं आणि दबावाखाली खेळताना योग्य निर्णय घेणं महत्वाचं असतं. आणि कुणाल खोंड चांगलं खेळतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. सामन्यातील कधी कधी लय गमवलेली असू शकते, मात्र योग्य मानसिक तयारी आवश्यक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टीम मध्ये मैदानावरती खेळत असताना कमबॅक करू शकता. आणि कुणाल खोंडचा चांगला गाडा अभ्यास आहे अशा मॅच मधला. ज्या वेळेस मैदानावरती क्रिटिकल मॅच असतात, सिच्युएशन कुठेतरी गंभीर असते, तिथे चांगला कुणाल खोंड खेळतो. त्या विरोधात अपील आहे कदाचित. आणि अनुभवी पंचांची फळी सुद्धा इकडे काम करते. खरं तर अनुभवी पंचांची क्रिकेटमध्ये भूमिका अत्यंत महत्वाची, कारण दीर्घ अनुभवामुळे ते अधिक पद्धतीने योग्य निर्णयापर्यंत पोहोचू शकतात. आणि तिसरे पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे. कुणाल खोंड 64,000 आगामी IPL मध्ये रिषभ पंत त्याची मोठी गाडी घेऊन धडकला होता. तो खेळेल नाही खेळेल माहित नव्हतं, मात्र त्याला 27 कोटी दिले. IPL इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू रिषभ पंत आणि आपल्या स्पर्धेतला सगळ्यात महागडा खेळाडू कुणाल खोंड. त्याच्या विरुद्ध लेग बिफोरची अपील समोर वेस्टर्न वरती जाणारा बॉल तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागांना अडवण्याचा जर प्रयत्न केला तर नियम 36व्या नुसार तुम्हाला पंच बाद देतात. ऑनफिल्ड पंचांनी नकार दिला होता, मात्र टीम जीव पुढे आणलाय कारण कुणाल खोंड पुढे होता. आणि तिसऱ्या पंचांचा सुद्धा कॉल राहील इट्स नॉट आउट, कारण हाईट मॅटर करते. कारण विकेटवरती ती उसळी आहे, उंची आहे आणि टप्पा पडल्यानंतर एस्टरना मिस करणारे बॉल आहेत काही, आणि त्यामुळे तिकडे तो चेंडू मिस करत होता एस्टरना. जाऊ पुन्हा एकदा प्रदीप सरांकडे, जिकडे मॅच मैदानावरती खूप चांगली रंगली. 13 धावा धावपलकेवरती 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आहे रणजित भाऊ वांजरे आणि शिवाजी आबा वांजरे, टीम तेलवडी. यस, मॅच कडे आपण जातो. खरं तर अपील होतं कुणाल खोंडवरती आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांनी इथे नोटआउटचा इशारा इथे मैदानावरती दिलेला आहे. हो, यावेळेचा चेंडू होतो डाव्या इष्टी बाहेर, भंडार वेगाचा होता, दिशाहीन गोलंदाजी आहे. अवंतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि अवंतर धाब्यानिशी धावफलक पुढे जातोय. 14 धावा आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. महत्वपूर्ण मॅच आहे, अस्तित्वाची लढाई मैदानावरती रंगलेली आहे. कारण इथे जर जिंकलात तर तुमचा प्रवास पुढे चालू राहील. इथे पराभूत झाला तर मला वाटतं आमदार करंडक, आमदार चषक 2026 या 36व्या पर्वाची तुम्हाला वाट पाहावी लागेल. एक चांगला चेंडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. सेन्सिबल बॅटिंग आहे, कारण माहिती आहे कुणाल खोंडला पहिल्या षटकामध्ये धावांचा महापूर आलेला आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय, कुठलाही गडी न गमावता 14 धावा धाव फलकावरती यशवंत भाऊ पाचंगे आणि महेश शेटावळे 11 राहू हा संघ. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, 14 धावा धाव फलकावरती आहे. ऋषी पवार सर आपल्यासोबत खरं तर जोडले गेलेला आहे आणि या खेळपट्टीचा इतिहास राहिलेला आहे. ज्या वेळेस खरं तर 2 सलामीवर मैदानावरती थांबले, धावांचा प्रचंड महापूर आलेला आहे. याही सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिला धावा किती अपेक्षित करता, काय सांगताल? पहिल्या षटकामध्ये 14 धावा, सगळ्यात महत्वाचं कोणता खेळाडू बाद नाही. या सरासरीनं जर संघ पुढे येत राहिला तर धावपलकेवरती आपण बघू शकतो जो प्रोजेक्टेड स्कोर धावपलक आपण बघाल एक 70+ धावपलक जर आतमध्ये असेल तर मजा येईल ही मॅच बघायला. कारण दोन्ही संघ इथे या मॅच साठी आपले संपूर्ण ताकदपणाला लावताना दिसतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती जय बनकर संघाचा आयकॉन पुढे मैदानावरती आणलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अभिभांगेनं धावा दिल्या 14 आणि त्यानंतर पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी जय बनकरला पुढे आणलं. इथे जिंकणारा संघ आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिमची मॅच खेळेल आणि तिकडे जिंकणारा संघ सरळ सुपर 8 साठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे 70 धावांचा प्रवास एक या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये आपण बघू. कारण एक फायटिंग बेस टोटल 6 ओव्हरमध्ये 70-75 धावा राहिलेला आहे आणि प्रत्येक गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना एक विशिष्ट गेम प्लॅन तयार केलेला दिसलेला आहे.
कारण सगळ्यात महत्वाचं की टेप बॉलचं तिसऱ्या क्रमांकाचं षटक कोण टाकणार हे आधीच ठरलेलं आहे. आणि ते षटक सोडल्यानंतर बाकीची 5 षटकं टाकण्यासाठी मात्र वेगवेगळे गोलंदाज पुढे आणले जातात. आणि गोलंदाजांचं लक्ष असलेला खेळाडू ओळखून पुढे गोलंदाजांना पुढे प्रमोट केलं जातं. हा बॉल समोर उंच आकाशामध्ये काही काळ आहे. क्षेत्ररक्षक अभिभांगे तिकडे चेंडूच्या पाठीमागे त्याच्या सोबतीला रोहन गर्दडे. या आधीच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण पाहतो ठिकाणी पुढे. खेळपट्टी मॅटर करते सर मॅच मध्ये, कारण बोथ एंड काही ठराविक अशा स्पर्धा आहेत, तुरळक स्पर्धा आहेत बोटावरती मोजण्या इतक्या की ज्या स्पर्धेमध्ये बोथ एंड खेळवला जातो. आणि राहूच्या मैदानावरती राहूचा इतिहास आहे की कायम ह्या स्पर्धेमध्ये बोथ एंड आपण बघत असतो. आणि सामन्याच्या सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही टॉस जिंकता त्यावेळेस टॉस जिंकल्यानंतर तुम्ही जो निर्णय घेता तो खेळपट्टीला लक्षात घेऊन विचारात घेऊन तुम्हाला निर्णयापर्यंत पोहोचावं लागतं. लॉक ऑफ मध्ये हा बॉल पुन्हा एकदा अभिभांगे धावला, त्याला साथीला दुसरा खेळाडू आपण पाहतो पुढे येईल, तो बॉल कव्हर करतोय. तोपर्यंत पुन्हा त्या चेंडूवरती धावा, 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावे बरोबरी धावपलक्यावरती वाढ होणार आहे. कारण संघाचा आपला जो खेळ असतो तो पिचच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. सिमेंट विकेट आहे, बोथ एंड आहे, आणि कोणत्या एंड कोणत्या गोलंदाजाला पुढे आणायचं हा एक गेम प्लॅन खेळाडूला तयार करावा लागतो. आणि तो गेम प्लॅन संघ नायकाला क्रिएट करावा लागतो. कारण संघनायकाची भूमिका महत्वाची. आडव्या बॅटनं हा चेंडू खूप जोरात खेळला होता. हा फटका क्षेत्ररक्षक समोर बॉल थांबवण्यासाठी प्रयत्न करत होता तिकडे, मात्र त्याच्या हातातून बॉल निसटून सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक मोठा फुंबल. आणि या चौकारा बरोबरी धावपलकेवरती आपण पाहतो पुढे धावपलक वाढेल. 24 धावा षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना. गेम प्लॅन म्हणजे एखाद्या संघाला किंवा खेळाडूच्या सामन्यासाठी तयार केलेली धोरणात्मक योजना असते. आणि विदाऊट प्लॅनिंग तुम्हाला मैदानावरती बऱ्याचशा गोष्टी अडचणीच्या तयारी अर्थात अडचणी ठरू शकतील. त्यामुळे ती धोरणात्मक योजना तुम्ही तयार करून मैदानावरती येणं फार महत्वाचं. कारण क्रिकेट एक मानसिक आणि शारीरिक कसरतीचा खेळ आहे, जिकडे तुम्हाला प्रत्येक क्षणाचा विचार करावा लागतो. आणि एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचाल या नंतरच्या गोष्टी आहेत, मात्र त्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना जे जगलेले क्षण असतात ना ते अधिक सुंदर असतात. आणि एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आतमध्ये आणता येत नाही. त्यामुळे ती धोरणात्मक योजना महत्वाची. आणि तुमचा कॅप्टन ज्या निर्णय घेतो ना ते फार महत्वाचे असतात. महेंद्रसिंग धोनीनं 2007 वर्ल्ड कपच्या आयसीसी वर्ल्ड T20च्या अंतिम सामन्यामध्ये आपण बघितलं होतं, पाकिस्तानला एक रोमांचक सामना भारताचा झाला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं पाकिस्तानला पराभूत करून 2007चा वर्ल्ड कप T20 जिंकला. आणि त्या स्पर्धेमध्ये धोनीची कॅप्टन्सी तुम्ही बघा. कुणाल खून लेग स्लिप मध्ये हा चेंडू समोर आपण पाहतो, धाव मिळणार नाही. कुणाल खूनला आपण आतमध्ये बघत होतो. दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन आला जय बनकर. आणि त्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 25 धावा. पॉवर प्ले इंडे अजून जायचं 4 षटकांकडे. पुढे येईल टेप बॉलचं षटक 3ऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. आणि विशेष म्हणजे एक चांगली सुरुवात यशवंत भाऊ पाचंगे आणि महेश डावळे 11 राहू या संघाने आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहून एका बाजूला आपण पाहतोय पप्पू तोडकर कमालीचा शांतता आहे, परंतु कुणाल खुंड मात्र डावायची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहे. 2 षटक संपतात. 25 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एक मोठा संघर्ष इथे मैदानावरती. आतापर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये काय गेलंय ते मॅटर करणार नाही. टेप बॉल ची षटक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि षटक टाकण्यासाठी संघाचा नेता अर्थातच केडगावचा एक मोठा सुपरस्टार पॅरिस कांबळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता या षटकामध्ये जर आपण पाहिलं लेग बिफोरचे जे नियम आहे तुम्हाला वाटतं लागू होणार नाहीये. आणि आपण पाहतोय त्यामुळेच कदाचित आपण इथे पाहतो पप्पू तोडकर पहिलं जे षटक त्यांनी खेळलं, सुशांत दादा मला वाटतं त्यांच्या समेत होते आणि कुठलाही मोठा फटका त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला नाही. याचाच अर्थ आपण पाहतो टेप चेंडू थोडासा धोकादायक ठरू शकतो आतापर्यंत आपल्या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला आहे. हो 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 यावेळेचा चेंडू खराब असणार आहे. मागणी केली होती पप्पू तोडकर यांनी आणि यस मुख्य पंचाने देखील ती मागणी उचलून धरलेली आहे. अवंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अवंतर धावेनिशी धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती 26 धावा इथे तुम्ही मैदानावरती पाहतात. 3ऱ्या क्रमांक षटक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये टेप बॉलनी टाकायचंय तुम्हाला. हो 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 पुन्हा एकदा खराब आहे. लागोपाठचा दुसरा खराब चेंडू तुम्ही मैदानावरती पाहतात. खरं तर विशेष म्हणजे या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल. अनेक स्पर्धा आम्ही पाहिलेल्या. खरं तर पहिलं पर्व होतं, दुसरं होतं, फार फार 5वं होतं. परंतु आपण जर पाहिलं 35व्या
पर्वामध्ये आपण पाहतो ऍक्शन रिप्ले पप्पू तोडकर यांच्या माध्यमातून आणि ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा दीपेश सरांच्या माध्यमातून आहे. लागोपाठचा तिसरा खराब चेंडू आहे. 28 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने आपण पाहतो चेंडू तिथे खेळलेला आहे. एक धाव आपल्याला विशेष म्हणजे खरं तर पाहायला मिळेल. एका धावेनिशी स्कोर कार्ड पुढे जातोय. 29 धावा धावफलकावरती. सकाळी आपण पाहतो खरं तर दौंड तालुक्याचा लोकल हाफ आपण सकाळ सकाळ खेळतो त्यामध्ये उंडवडी टीम ही विजय ठरलेली आहे. ते संपूर्ण उंडवडी टीम विनंती असेल की आपण इथे संपर्क करा. सकाळच्या सत्रामध्ये जी उंडवडी टीम विजय झालेली आहे त्या उंडवडी संघाचे सर्व खेळाडू आम्ही विनंती करतो की आपण इथे व्यासपीठावरती या. 29 धावा धावफलकावरती आहे. यावेळेचा चेंडू होता क्रॉस दला आडव्या बॅटने फटका घालण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअरला उभा करून ठेवला कुणाल खोंडसाठी. तिथे एक धाव आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आपण या स्पर्धेविषयी बोलत होतो. विशेष म्हणजे ऋषी सर आपण पाहतो अनेक स्पर्धा अशा आहेत की मला वाटतं फार फार तर 5 वर्ष आपण कव्हर करतो, फार फार तर 10 वर्ष. परंतु आपण पाहतो एखादा अखंड हरिनाम सप्ताह चालूच असतो ना त्या पद्धतीने खरं तर राहुलनगरमध्ये टेनिस क्रिकेटचा सप्ताह इथे मैदानावरती भरलेला आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाचं इथे नामोल्लेख करावं लागेल. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. विशेष म्हणजे तेच चेंडू काय होतं चेंडू पडल्यानंतर विरुद्ध दिशेला जातो. मगाशी ऋषी पवार सरांनी सांगितले ISPL मध्ये पहिल्यांदा खरं तर याची सुरुवात झाली. तिथे देखील मोठमोठे जे स्टार होते त्यांना देखील अडचणी झाल्या आणि त्यामुळे तुम्ही पहिल्या वर्षामध्ये खेळता थोड्याशा अडचणी येणारच आहे. प्रत्येक गोष्ट लगेचच्या लगेच अंगवळणी पडे. वा पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. पप्पू तोडकर डिफेन्स दाखवतायत तिथे. मंतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 31 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे फक्त खेळाडूंसाठी ही स्पर्धा आहे का असं अजिबात नाही तर प्रेक्षकांसाठी देखील ही स्पर्धा आहे. 300 रुपयाचं तुम्ही कुपन खरेदी करू शकता आणि 1,11,000 रुपयाची ऍक्टिव्हा तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी काय करायचंय तुम्हाला 300 रुपयाचं कुपन घ्यायचं आहे. यावेळेचा चेंडू सुसाट सुटला विवेक आहे ताकद आहे क्षेत्ररक्षक आणि चेंडूची रेस लागली आणि चेंडू फायनली इथे मात्र हे रेस जिंकतो. वाईड प्लस हा चौकार 5 वर येतोय. समोर आपण जर पाहिलं आदरणीय सुमित भैया सोनवणे आणि विजय भाऊ जावळे ही जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये जर लागोपाठचे 3 षटकार खेचले तर सुमित भैया सोनवणे यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. माफ करा 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 37 धावा धावफलकावरती आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय पॅरिस कांबळे पुन्हा एकदा आपण पाहतोय ही गुणवत्ता आहे. विशेष म्हणजे ऋषी पवार सर आपण जर आता पाहिलं सामना कसा जिंकायचा यापेक्षा तिसरं षटक कसं टाकायचं. विशेष म्हणजे आपण पाहतो तिसरं षटक कसं टाकायचं हे गोलंदाजाला आपण जर पाहिलं 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आता प्रत्येक टीम ज्या मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये खेळणार आहे त्यांना प्रश्न पडलाय तिसरं षटक टाकायचं कसं. विशेष म्हणजे आपण पाहतो कोणता गोलंदाज निवडायचा हे खूप गरजेचं आहे कारण आपण पाहतो एक मोठी गुणवत्ता त्या षटकामध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला तिथे फक्त दिशा दाखवली. शॉट फाईनली उभा आहे. तिथे एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावफलक पुढे जातो. 39 धावा इथे मैदानावरती तुम्ही पाहत आहात. एक मोठा संघर्ष आहे. विशेष म्हणजे फक्त ऍक्टिव्हा या स्पर्धेमध्ये नाहीये तर प्रेक्षकांसाठी जर आपण पाहिलं उत्तम सर स्पोर्ट्स सायकल देखील या स्पर्धेमध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी मात्र जो लकी भाग्यवान विजेता असेल त्यासाठी आपण पाहतोय त्याला एक स्पोर्ट्स सायकल मिळेल. चेंडू सोडून दिला अगदी खूप कमी वेळा असं आपण पाहिल्यासारखी कुणाल खोड चेंडू सोडून देतो परंतु टेप बॉल आहे आणि विशेष म्हणजे या चेंडूवरती धोका निर्माण होऊ शकतो. धोका पत्करून आपण पाहतो. मला वाटतं चेंडू खेळण्यापेक्षा कधीही सोडून दिलेलं बेटर ही रणनीती कुणाल खोडने वापरली. इथे यष्टीरक्षकाकडे चेंडू जाऊ दिलाय. 39 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आहे.
रिव्ह घेतलाय मला वाटतं पहा यशवंत भाऊ पाचंगे आणि महेश डावळ 11 या संघानं रिव्ह घेतलेला आहे. मुख्य पंचांनी आपण जर पाहिलं तिथे लिगल चेंडू असल्याची खरं तर घोषणा केली, त्याला चॅलेंज केलेला आहे. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. एकोणचाळीस धावा धावपलक्यावरती. पाचवी मॅच आजच्या दिवसभरामधली स्वर्गीय बाबूरावजी वामनरावजी कुल यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा बाबूराव कुल यांच्या स्मरणार्थ 35वा पर्व आहे. पुणे जिल्हा ग्रामीण प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस आहे. यशवंत पाचंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम शिवाजी वांझरे क्रिकेट क्लब त्यांच्या बरोबरीत रणजित भाऊ वांझरे या संघ मालकांचा हा संघ आहे. तिसऱ्या पंचांचं डिसिजन पेंडिंग आहे. ग्रामीण प्रीमियर लीग आहे आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना अनेक वेळा साधने आणि संसाधनांची कमतरता असते, तरी त्यांचा उत्साह आणि मेहनत या सर्व अडचणींवरती मात करतो. आणि काही वेळा लोक असे खेळ खेळतात ज्यात मोठ्या उपकरणांची किंवा मैदानांची गरज नाही, पण तरी ते आवडीने खेळतात. आणि आज ग्रामीण भागातील खेळाडूंसाठीच एक मोठं व्यासपीठ राहूच्या या मैदानावरती. आणि ग्रामीण प्रीमियर लीग पुण्याची आज पहिल्यांदा एक वेगळा विचार घेऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पुढे आहोत. ग्रामीण क्रिकेट भारतातील क्रीडा संस्कृतीचं एक महत्वपूर्ण अंग आहे. व्हाईट बॉल रिव्ह सक्सेसफुल आहे झालेला आहे, त्यामुळे मला वाटतं कॅरी फॉरवर्ड होऊन रिव्ह पुढे. एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 40 धावा. आता परत मात्र पप्पू तोडकर यस व्हाईट बॉल असेल यांनी जे रिव्ह घेतलेली आहे स्पर्धेमध्ये मला वाटतं सक्सेसफुल झालेला आहे. अनेक वर्ष करता क्रिकेटची सेवा करतायत आणि आपण पाहतो खरं तर एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलेला आहे, इष्टरक्षकाच्या हातामध्ये आहे. अवंतर धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल आणि अवंतर धावेनिशी धावपल पुढे सरकतो. 41 यावेळेस आपण पाहतोय सुंदर चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. निर्धाव चेंडू तुम्ही मैदानावरती पाहताय. 41 धावा आपण पाहतो इथे मैदानावरती. तिसऱ्या क्रमांकाचे षटक आहे कुणाल खोंड आणि आपण पाहतो दुसऱ्या बाजूला पप्पू तोडकर. हे दोन सलामीवर आपण पाहतो यशवंत भाऊ पाचंगे आणि महेश डावळे 11 राहू या संघासाठी मैदानावरती काम करतायत. आणि आतापर्यंत आपण पाहतो अभेद्य भागीदारी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ते बॉलचं षटक आहे, त्यामुळे आपण पाहतो बराचसा वेळ इथे मैदानावरती आपण पाहतोय, कारण अनेक चेंडू यावेळीचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे आणि महेश डावळे 11 राहू हा संघ कुठलाही गडी न गमवता 41 धावा आहे. 18 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. विशेष म्हणजे 41 धावा धावफलकावरती आहे. पप्पू तोडकर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला कुणाल खोंड आहे. ऋषी सर धावफलक किती पाहताय? कारण तुम्ही पहिला एक षटक झाल्यानंतर 70 म्हटलं होता, परंतु आता बिनबाद 41 आहे. धावांचा कल वाढत जाईल का, आलेख वाढत जाईल का, काय सांगताल? धावपलकेचा ग्राफ वाढत जाईल यामध्ये शंका नाही, कारण आतापर्यंत कोणताही खेळाडू बाद नाही. ही बॅटिंग टीमची जमेची बाब दिसली. कोणताही खेळाडू बाद नसताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये 41 धावा धावपलकेवरती आहेत. पॅरिस कांबळे इतके वाईट नाही टाकत कधी, किंवा असा परफॉर्मन्स नाही दिसला त्याचा कधी इथून पाठीमागे. मात्र टेप बॉलला हाताळणं किंवा त्याला हँडल करणं हे सोपं नाही आणि त्याकडून बरेचसे वाईट बॉल. लसित मलिंगा खेळायचं आपण बघायचो, लिंगर गोलंदाजीसाठी प्रसिद्ध, तो सुद्धा कधी कधी पाहत त्याच्या गोलंदाजी ऍक्शनमुळे बरेचसे काही षटक त्याचे असे आहेत की बरेचसे वाईट त्याच्या षटकामध्ये टाकले जायचे. तुम्ही जसा खेळ तशी रणनीती खरं तर यूज करणं महत्वाचं. तानाजी खळदकर बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत आणि तानाजी खळदकरनं जर गोलंदाजांनी या क्लीन बोल्ड केलं फलंदाजाला तर पुन्हा 2000 रुपयांचं बक्षीस वैभव थोरात
प्रसिद्ध उद्योजक पिंपळगावचे त्यांकडून हे बक्षीस तानाजी खळदकर यांच्यासाठी समोर ठेवण्यात आलेलं आहे. क्लीन बोल्ड केलं तर हे बक्षीस आहे. पप्पू तोडकर समोर आपण पाल बॅट हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडस विरुद्ध दिशेने पुढे प्रयत्न केला होता. लेग बाईची ते एक सिंगल धाव. सगळ्यात महत्वाचं की भागीदारी ब्रेक करणं महत्वाचं राहणार आहे, कारण ही संपूर्ण भागीदारी आपण पाहतो सामन्यासाठी महत्वाची ठरणार आहे, कारण अजून कोणताही खेळाडू बाद नाही आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. कोणत्याही खेळाडूचा जर बोल्ड गेला तानाजी खळदकरनं तर 2000 रुपयांचं बक्षीस. प्रत्येक क्लीन बोल्ड साठी वैभव थोरात यांकडून बक्षीस तानाजी खळदकर यांच्यासाठी आहे. आणि तेच गोलंदाज पुढे बॉलिंग ट्रॅक वरती तानाजी बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक घेऊन धावतोय. पुढे कुणाल खोंड मैदानात. हा चेंडू समोर 3 चमच्या लेंथ मध्ये ठेवलेला हा बॉल मिड विकेट मध्ये चांगला स्टॉप तिकडे आणि फेक सुद्धा तानाजी खळदकडे राहणार आहे. तानाजी खळदकर हा ग्रामीण भागातून पुढे आलेला खेळाडू, सिद्धेश्वर पिंपळगावचा एक मोठा खेळाडू. आज तो पुढे देलवडी संघामधून खेळतोय, कारण ऑक्शन प्रक्रियेमधून त्याला पुढे घेण्यात आलंय. आणि 43 धावांचा आतापर्यंतचा हा खेळ. 43 धावा पहिल्या विकेटसाठी पप्पू तोडकर आणि त्यांच्या बरोबरीत कुणाल खोंड, यशवंतभाऊ पाचंगे टीम. शिरूरचा हा एक मोठा संघ आज या मैदानावरती खेळत असताना पप्पू तोडकर पुन्हा एकदा समोर कमल मध्ये हा चेंडू. एक धाव समोर. एका धावेनं आपण पाहतो धावफलक पुढे येतो. आणि हे महत्वाचं आहे की तुम्ही पाहाल बूंद बूंद से बनता है सागर, बारिश की बूंदें भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है. वैसे ही हमारे छोटे छोटे प्रयास भी जिंदगी में बड़े बदलाव ला सकते हैं. धैर्य रखे, प्रयास करे, समय बदलता जरूर है. तानाजी खळदकरच्या समोर आतापर्यंत आक्रमण पुढे आलं नाही. 44 धावा धावपलकीवरती ग्रामीण भागातून पुढे आलेला हा खेळाडू. आणि ग्रामीण भागात क्रिकेट खेळाची परंपरा ही पिढ्यानपिढ्या चालू आहे. आणि स्थानिक पातळीचा हा खेळाडू पुणे जिल्हा ग्रामीण प्रीमियर लीग मधून पुढे येत असताना संजा समोर कुणाल खोंड. स्पर्धेतला सगळ्यात महागडा खेळाडू कुणाल खोंड आसमान दाखवलंय तानाजी खळदकरला आणि सरळ हा बॉल टाकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती एक मोठा षटकार. $64,000 पॉइंटचा खेळाडू कुणाल खोंड. 50 धावा टीमच्या. नॉट आउट 50 धावांची भागीदारी समोर तयार केलेली आहे. कालची मोठी भागीदारी त्याला क्रॉस करून पुढे येताना आतमध्ये आपण बघू शकतो टीम यशवंतभाऊ पाचंगे यांचा संघ मैदानावरती समोर प्रथम बॅटिंग करत असताना 51 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 4 समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तानाजी खळदकरला पुढे आपण बघतोय. त्याच्या षटकामध्ये आलेला एक मोठा षटकार आतमध्ये. तर पुन्हा एकदा राईट हँड बॅटर पप्पू तोडकर. एक वेगळा डान्स, एक वेगळे खेळण्याची शैली आहे पप्पू तोडकर यांची आणि या शैलीमुळे सुद्धा एक वेगळी ओळख टेनिस क्रिकेटमध्ये. पप्पू तोडकर यांची आपण पाहतो. व्हाईट बॉलचा हा कॉल यावेळेस मुख्य पंचांचा. अतिरिक्त धाव पुढे घेतली जाईल. एका अतिरिक्त धाव्याने धावपलकीवरती 52 धावांचा हा धावपलक पुढे पूर्ण झालेला आहे. यशस्वी होण्यासाठीचा संघर्ष आहे टीम. आणि इथे सहज सोप्या पद्धतीने कोणतीही गोष्ट मिळत नाही आणि जी सहज सोप्या पद्धतीने मिळते ती जास्त वेळ टिकत नाही. त्यासाठी अविरत संघर्ष, जिद्द, चिकाटी 2 सूत्र माणसाच्या अंगी लावावी लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम तुम्हाला मोठा बनवतो. पप्पू तोडकर वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त शांत पद्धतीने पॉइंट मध्ये हा चेंडू ढकलून दिला. एका सिंगल धावे बरोबरीत 4 षटकांची समाप्ती आतमध्ये झालेली आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती कोणताही खेळाडू बाद नाही. 53 धावा. 4 षटकामध्ये दिलेली सलामी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक सुंदर आणि विशेष म्हणजे आपण पाहतो कॅल्क्युलेट ट्रिक्स. चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान आणि खराब चेंडूची लावलेले वाट आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. जो बीत गया वो दौर अब ना आएगा, इस दिल में सिवा तेरी और कोई ना आएगा, घर फूक दिया हमने अब राग उठानी बाकी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. लढण्याचा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं 53 धावा धावपलकावरती आपण पाहत आहोत. कुणाल खोंड एका बाजूला आपण पाहतोय लढतोय, तर दुसऱ्या बाजूला पप्पू तोडकर यांना देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी. विशेष म्हणजे आपण पाहतोय हे 2 असे सलामीवीर आहे. एकदा का खेळपट्टीवरती टिकले तर धाव समोर किती मोठा धावपलक उभा करण्याची ताकद या दोन्ही फलंदाजाच्या मनगटामध्ये आहे.
आणि अशा वेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो या ठिकाणी सज्ज होतोय अभिभांगे. आज दिवसभरामध्ये खरं तर अभिभांगेने चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. यावेळेचा चेंडू होता, खराब होता, तिथे मला वाटतं बॅट लागली कदाचित तिथे. अपील मला वाटतं अभिभांग्याने लेग बिफोर विकेटसाठी केली होती, परंतु नंतर त्याला कळालं की पप्पू तोडकर आणि त्यांचे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झालेला आहे. कुठली धाव इथं मैदानावरती नाही. विशेष म्हणजे आता तुम्ही स्लॉक षटकाकडे आहात. 53 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. 14 चेंडूमध्ये 22 वरती कुणाल खोंड आहेत, तर 11 चेंडूमध्ये 15 धावांवरती पप्पू तोडकर यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. वेग वाढावा लागेल. थोडासा बॉक्सचा वापर केला, फॉलो थ्रू मध्ये सुंदर फटका खेळलाय. एकतर राहू दो, इथे आले कुणाल खोंड, डेंजर झोन मध्ये फेकी येते आहे. तोपर्यंत आपण पाहतो घेतल्या गेलेल्या 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावेनिशी धावपळ पुढे सरकलाय. 55 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. कोणासाठी अंधार आणि कोणासाठी प्रकाश, एक मोठं युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. उषक काल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, कोणाची मशाल पेटेल आणि कोणाची मशाल थांबेल, एक मोठा संघर्ष आपण मैदानावरती पाहत आहोत. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. शॉट फाईन लेग, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, त्याच्या पुढे चेंडू आपण पाहतो तिथे पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पप्पू तोडकरच्या माध्यमातून आणि घेतल्या गेलेल्या 2 धावा इथे मैदानावरती आहे. सुरेख क्रिकेट आहे. विशेष म्हणजे तुम्हाला षटकार चौकार जर येत नसेल तर एकेरे दोरे धावाने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न इथं करावा लागणार आहे. 57 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. खुद से हार गए तो बात अलग है, तकदीर के आगे झुकने वाला नहीं हूं, मुसीबत को कहो अपनी रफ्तार बढ़ा ले, क्योंकि अभी मैं रुकने वाला नहीं हूं. तुम्हाला इथं थांबून जमणार नाहीये. या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला. अरे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. तुम्हाला स्वतःचं अस्तित्व दाखवावं लागणार आहे. विशेष म्हणजे मित्रांनो, परिस्थिती किती खंबीर असू द्यात. हो, यावेळेचा चेंडू लेग बिफोरची प्रचंड मोठी अपील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. पंचाने आऊट दिले आणि मला वाटतं रिव्ह्यूचा वापर पप्पू तोडकर यांनी केलेला आहे. तिसरं पंच इन ऍक्शन आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील. ऋषू पवार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. विशेष म्हणजे खरं तर सर एक मोठी भागीदारी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कालही आपण पाहिले चांगली कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 35वा पर्व आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. आपले तिन्ही गुणवंत पंच दीपेश भाटी सर आपण पाहिलं, अमर साठे सर आहेत, अक्षय निर्मल सर, या तिन्ही पंचांच्या कामगिरीविषयी काय सांगताल? हे पण बघितलंय, मगाशीच बोललोय की अनुभवी पंचांची फळी ज्यावेळेस काम करते त्यावेळेस अनुभवी पंच त्यांच्या अनुभवाच्या जोरावरती योग्य निर्णयापर्यंत सहज सोप्या पद्धतीने पोहोचू शकतात. आणि तिसऱ्या पंचांची मदत असं आणि अमर साठे सरांनी सांगितलं, इम्पॅक्ट आउटसाइड द आउट ऑफ स्टंप, आणि त्यामुळे पप्पू तोडकर कंटिन्यू मैदानावरती दिसतील आणि पहिल्या क्रमांकाची भागीदारी मैदानावरती आतमध्ये आपण बघू शकणार आहोत. भागीदारी किती महत्वाची असते, कालही आपण बोललो यावरती. क्रिकेटमधली भागीदारी म्हणजे एकमेकांच्या कार्यशक्तीचा आदान प्रदान आहे, ज्यामुळे संघ अधिक प्रभावी आणि समर्पित होतो आणि प्रत्येक भागीदारीत एक सामूहिक दृष्टिकोन, विश्वास आणि ध्येयाची प्राप्ती असते. पप्पू तोडकर आणि कुणाल खोंड यांच्यामध्ये ही एक मोठी भागीदारी मैदानावरती दिसलेली आहे. लेग स्लिप मध्ये स्वतः संघाचे संघ मालक त्या ठिकाणी आतमध्ये आहेत. धावफलकावरती मला जायचंय, धावफलक दाखवतोय 4.4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा या धावफलकावरती. रिव्ह्यू आलाय पुन्हा बिमर साठी. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणारे बिमर पद्धतीचा हा नो बॉल आहे की नाही. भागीदाऱ्यांवरती आपण चर्चा करत होतो, कारण ती भागीदारी आपण पाहतो या ठिकाणी महत्वाची राहते आणि एक मोठी भागीदारी आतापर्यंत कोणताही खेळाडू बाद नाही. सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे या दोघांच्या गोलंदाजींमध्ये किंवा त्यांची जी भागीदारी असायची, पुढे गोलंदाजांना अक्षरशः उभं करून ठेवायचे. तिथे तेंडुलकर मोठ्या मोठ्या गोलंदाजांना उभा करून ठेवायचं, त्याबरोबरीत अनिल कुंबळेंना आपण बघायचो. काही वेळेस आपण शेन ऑन ग्लेन मॅग्रांना बघितलं आतमध्ये खेळताना. या भागीदाऱ्या महत्वाच्या असतात. गोलंदाज एकमेकांना आपण पाहतो या ठिकाणी पुढे, किंवा गोलंदाजांना ते सेट होऊ देत नाही.
आणि कुणाल खोंड आणि पप्पू तोडकर यांनी आतापर्यंत त्याच खेळ दाखवलाय. पुढे कोणत्याही गोलंदाजाला त्यांनी स्वतःची विकेट घेऊ दिली नाही. तिसऱ्या पंचांकडून हा कॉल काय असणार आहे पेंडिंग आहे. विमर पद्धतीसाठी पुढे नो बॉल आहे की नाही हे तिसऱ्या पंचांकडून एकदा चेक केलं जाणार आहे. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, एक संघाचा खेळ आहे आणि त्यामध्ये भागीदारीचं महत्व खूप मोठं असतं. कारण एक आणि दोन खेळाडूंनी चांगलं खेळून तुम्हाला जिंकता येत नाही. त्यासाठी टीम मॅनेजमेंट, टीम वर्क चांगलं राहतं आणि भागीदारी म्हणजे अंतर दोन खेळाडूंचं एकत्र येणं आणि मोठा धावफलक गोळा करणं. फेअर डिलिव्हरीचा कॉल तिसऱ्या पंचांचा. रिव्ह लॉस होईल. 57 धावा धावफलकावरती. 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत आतमध्ये टाकून झालेला आहे. ही टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम आहे. 7 कॅमेरे स्पर्धा कव्हर करतायत. 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह दाखवतोय. हा चेंडू पुन्हा मिड विकेट मध्ये उंच आकाशामध्ये. 2 शतरक्षक तिकडे, मात्र रोहन गर्दडे असा बाप तिकडे तो बॉल करतोय गॅदर आणि पहिला खेळाडू बाद होतोय. 5व्या षटकामध्ये पहिला खेळाडू कोसळला. टीम यशवंत भाऊ पासंगे टीम साठीचा पहिला धक्का. पप्पू तोडकर बाद. षटकांचा खेळ संपलाय आणि 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग झालं नाही पप्पू तोडकर यांचा हा फटका. रोहन गर्दडे उभा होता. गुड रनिंग कॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालंय. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. शिवाजी आबा वांद्रे 11 संघ, तुमचा टाइम संपलेला आहे इथे. चला विनंती असेल, आतमध्ये या. आपण दिवसभरामध्ये अनेक टीमांना खरं तर पॅनल्टी दिलेली आहे. आम्हाला सर्वांना वाटतं की 6-6 षटकाच्या लढती तुम्ही खेळत, परंतु आपण पाहतोय काही आपल्याकडे पर्याय नाही, त्यामुळे आपण पॅनल्टी देतोय. शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे गोलंदाजी मार्कवरती. सुहास मासाळ मोठा खेळाडू आहे. विशेष म्हणजे एका मोठ्या व्यासपीठावरती त्याने स्वतःचं अस्तित्व दाखवलं. कुणाल खोंड सलामीला आलेला एक मोठा सलामी वीर मैदानावरती अजूनही संघासाठी लढतोय. 57 धावा आहेत. शेवटच्या क्रमांकाचं षटक आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. हो, यावेळेस कुणाल खोंडचा ब्लास्ट. रोहन गर्दडेच्या डोक्यावरला चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. वाघांची एक मोठी दहाड, फोडलाय पहाड. षटकार. झोन मध्ये चेंडू होता आणि समोर फेकून दिल्या. समोर विशेष म्हणजे आपण पाहतोय अतिथी मंचाला मानवंदना दिली कुणाल खोंड. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पाहतोय बिरबल राजपूत सर हेही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. 63 धावा धावफलकावरती आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं सादिक सय्यद सरांना आपण इथे पाहत आहोत. फुलटॉस चेंडू कव्हर 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 फोडला कुणाल खोंड. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. धावा धावफलकावरती कुणाल खोंडची बॅट आता बॅट राहिलेली नाही, ती तलवार झालेली आहे आणि प्रतिस्पर्धा संघावरती त्याने केलेले लागोपाठचे प्रचंड मोठे वार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. एक जबरदस्त फाईट तो मैदानावरती देतोय. विशेष म्हणजे आपण पाहतो सलामीला आलेला आहे आणि हीच कुणाल खोंडची खासियत आहे. शांत संयमी, विशेष म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान देतो आणि खराब चेंडूची त्याने अक्षरशः कुतळा बाहेर काढलेला आहे. षटकारापाठोपाठ चौकार आलाय. स्कोरकार पुढे जातोय. 67 धावा आहेत. डेड चेंडू आपण पाहतोय इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेटच्या थरामध्ये कुठल्याही खऱ्या अर्थाने आपण पाहतो या चेंडूला स्थान नाहीये. 20व्या क्रमांकाचा नियम मुख्य पंच अक्षय निर्माण सरांच्या माध्यमातून अंमलबजावणी करताना तुम्ही मैदानावरती पाहिलेला आहे. 67 धावा. शेवटच्या क्रमांकावर षटक. हो, चांगला चेंडू होता. विशेष म्हणजे ऑफस्टिकच्या पलीकडनं भन्नाट वेगाचा चेंडू टाटा गोडबाय करत जय बनकर संघाच्या आयकॉनच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आहे. 17 चेंडू मध्ये 32 धावा कुणाल खोंडच्या नावावरती आहे. अफलातून बॅटिंग इथे मैदानावरती करतो. तो दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं एक चांगले षटक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाकावं लागणार आहे, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे गोलंदाजाला वाचण्याचा प्रयत्न मैदानावरती करावा लागेल.
कुणाल खोंड फटका फसलाय मला वाटतं यावेळेस. रोहन गर्दडे डाऊन द बॉल टिपतोय झेल आणि संघाला बसलेला प्रचंड मोठी विकेट. कुणाल खोंडचा खेळ थांबला मैदानावरती. दुसरा धक्का इथे मैदानावरती. विशेष म्हणजे आपण पाहतो पप्पू तोडकर थांबताना मला वाटतं षटकर चौकर मारल्यानंतर कुणाल खोंड इथे मैदानावरती थांबलेला आहे. कुणाल सर, गणेश शिवळे यांना आपण आता मैदानावरती दाखल होताना पाहत आहोत. 2 गडी बाद 67 धावा इथे मैदानावरती तुम्ही पाहता. शेवटचं षटक सुंदर टाकलेलं. विशेष म्हणजे षटकार चौकर जरी आल्या 10 ते 12 धावा शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं तुमच्यासाठी ओपन आहेत. परंतु तुम्ही 15च्या पुढे गेला तर मग मात्र ते षटक खराब ठरतं. कारण सातत्याने प्रत्येक खेळाडू येतो तो बॅट चालवायचा प्रयत्न इथे मैदानावरती करतो. कुणाल खोंडनंही तेच केलं. परंतु अशा प्रयत्नामध्ये त्याचा झेल टिपलाय रोहन यांनी. गणेश शेवाळे आणखीन एक मोठा स्टार खेळाडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतो. शेवटच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू होता खराब चेंडू होता. दिशा दाखवली. चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते 4 के बहिरवनाथ ग्राफिक्सला मानवंदना देतोय. चौकार. चार धावेची धावपळ पुढे सरकतो. 71 धावा. खरं तर या स्पर्धेचे सर्व जे बॅनर आहेत कस्तुभैया लवंडे सर यांच्या माध्यमातून खरं तर या छापण्यात आलेले आकर्षक बॅनर आपण या ठिकाणी पाहतो. भैरवनाथ ग्राफिक्स यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालेत. यावेळेचा चेंडू सरळ खेळला. देखना फटका. 2 क्षेत्ररक्षण मधली दरी. अभिभांगे आणि रोहन गर्दडे फक्त दर्शक. चेंडू 2 क्षेत्ररक्षणाला टाटा गुड बाय करतो आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर तोडत फोडत येतोय. सनसनी चौकार. 4 धावा आहेत. पहिला डाव इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धप्पलकावरती बनवलं गेलं. 75 धावा आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 76 धावींची गरज इथे मैदानावरती असणार आहे. पंच्याहत्तर धावा धावपलकावरती आहे. चांगली बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 76 धावांचा पाठलाग इथे करायचा. विशेष म्हणजे पप्पू तोडकर सर आणि कुणाल खोंड यांची एक चांगली भागीदारी तुम्ही मैदानावरती इथे पाहिली. 76 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे. हॅलो हॅलो चेक. 76 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. कशी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र एक मोठी मॅच यातला विजेता संघ पुढे जाणार आहे. चला मैदानावरती विनंती असेल.
आयुष्यात सगळ्यात महाग गोष्ट कुठली असेल ना, तर मला वाटतं अडचणीची गोष्ट कुठली असेल तर आपल्याच क्रीडा रसिकांच्या समोर दुसऱ्या संघामध्ये खेळणं. सचिन पवार मला वाटतं आपण पाहतो आजचा दिवस कसा तरी काढून येण्याचा प्रयत्न करतील. सचिन पवार आजचा दिवस कसा तरी तो घेईल पुढे, पण विचार करायचा गणेश शेळे समीर मैदानावरती असल्यावर सचिन बाहेर असल्यावरती काय करेल. मला वाटतं व्यूहरचना चालली असेल मनातल्या मनात मैदानावरती तिथे. विजयाचं टार्गेट मैदानावरती जाऊ दुसऱ्या डावामध्ये जिथे मॅच होणार आहे पुन्हा एकदा सुरू. एक महत्वाचा सामना, अ गुड मॅच विल बिटवीन दिस टू टीम्स. एक चांगला सामना आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहे. थ्रिल या मॅच मध्ये, कारण जिंकणारी टीम पुढे खेळणार आहे तर पराभूत होणाऱ्या संघाचा थांबणारा प्रवास या स्पर्धेतला आपण पाहणार आहोत. 36 चेंडू आणि 76 धावांचं टार्गेट मैदानावरती राहणार आहे. 36 चेंडू 76 धावांचा प्रवास मैदानावरती आपल्याला बघायचा आहे. पहिले सलामी वीर मैदानावरती, तर मॅच ऑफिशियल मॅच रेफरी पुणे टू राहुलचा मोठा प्रवास करत अक्षय निर्मल सर आतमध्ये, तर त्यांच्या बरोबरीत आमचे दीपश भाटी आणि आमच्या बरोबरीत ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे रितेशजी भालेराव मळदोरून आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचा ऑनलाईन पद्धतीने आनंद घेत आहेत. रिते दादा आपलं सुद्धा आमदार चषक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो आम्ही. आपण आमच्या बरोबरीत ऑनलाईन पद्धतीने जोडलेला आहात. ऑनलाईनच्या माध्यमातून खर तर विशेष म्हणजे आपण पाहतो इथे शिरूर तालुक्याचा लॅपटॉप म्हणजे विशेष म्हणजे प्रत्येक खेळाडूला प्रसिद्धीच्या झोकावरती आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. खंडाळा गावचे युवा उद्योजक आणि विशेष म्हणजे आमच्यावरती प्रचंड प्रेम असणारे विशाल नलकंडे सर आपल्यासोबत ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे. आणि सरांचं देखील आम्ही आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. सरांच्या शुभेच्छा. विशेष म्हणजे ऋषी पवार सर आपल्यासाठी आल्यात. विशाल नलकंडे सरांच्या या ठिकाणी शुभेच्छा. उत्तम सावंत सरांसाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आल्यात. खरं तर सर काव्यात्मक व अलंकारिक रचनेचे आविष्कार असलेले तिन्ही समालोचक आज खरं तर राहुनगरीमध्ये आहेत आणि समालोचन ऐकायला खूप सुंदर वाटतंय. असे विशाल नलकंडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सरांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. पहिला डाव संपलेला आहे. 76 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. सलामीची जोडी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशेष म्हणजे मळद ह्या गावावरनं आमचे मार्गदर्शक आणि टेनिस क्रिकेटचे एक निस्सीम चाहते, मला वाटतं एकच वर्ष आम्ही मळद ह्या गावामध्ये स्पर्धा कव्हर केलं, परंतु सातत्याने एक उत्कृष्ट आयोजक काय असतो हे आम्ही जवळून अनुभवलेलं आहे. रितेश भालेराव सर हे देखील आपण पाहतोय आपल्या सोबत मळदवरनं ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. आणि सरांचं देखील आम्ही आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. डाव रंगलाय मैदानावरती. 76 धावांचा पाठलाग त्या मैदानावरती करायचा आहे आणि ह्या पहिल्या षटकासाठी आपण ऋषी पवार सर यांच्याकडे या ठिकाणी जात आहोत. दुसऱ्या डावामध्ये स्वागत सगळ्यांचं. 36 चेंडू 76 धावांचा प्रवास आतमध्ये. रोहन गर्दडे बरोबर संघाचा आयकॉन जय बनकर आतमध्ये पुढे आलेला आहे आणि पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आशिष मेनूरला आपण पाहतो पुढे, जो संघाचा आयकॉन मैदानावरती आहे, ज्या आयकॉनला पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी पुढे आणलंय. पॉवर प्लेचं षटक आणि पहिली पॉवर प्लेची षटकं दोन महत्वाची राहतील या मॅच मध्ये, कारण सुरुवातीला धावा किती येतील. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळलाय रोहन गर्दडेनं. वेगात खेळलेला हा चेंडू सरळ सीमारेषा पार आणि या चेंडूवरती येतील 4 धावा खणखणीत चौकार. सुद्धा आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे. 34 चेंडू मध्ये अजून 72 धावा या विजयासाठी या मॅच मध्ये शिल्लक आहेत. रोहन गर्दडे, रोहन साठी हा बॉल थोडासा यावेळेस जोरात टाकलेला अनपेक्षित उसळी घेणारा हा चेंडू आहे. धावपलक्यावरती पहिलं षटक आतमध्ये सुरू असताना आयकॉन म्हणून समोर आहे आशिष मेहरूर आणि आयकॉन म्हणून पुढे येत असताना आपण पाहतो आज एक ते व्हर्सॅटिलिटी गेम आशिष मेहरूरला. हा बॉल पुन्हा एकदा थोडासा जोरात टाकला होता, मात्र हा बॉल खेळला मिडॉपच्या डोक्यावरून डीप लॉकअप मध्ये.
क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठी प्रयत्न करत होता, तो थांबवला त्याने तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. या मॅच मधला पराभव टीम तुमचं या स्पर्धेतलं आव्हान संपवणार आहे हे दोन्ही संघांना माहिती आहे, आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी आता या मॅच मध्ये रोहन गर्दडे विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिकडे पुरेपूर चुकला आणि तो आशिष मेहरूरचा चेंडू जाऊन थांबला एस्टर्नवरती, आणि पहिला धक्का टीम देलवडीचा एक मोठा खेळाडू या आधीच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच रोहन गर्दडे बाद. गोलंदाज आहे. वैभव थोरात यांकडून 500 रुपयांचं बक्षीस. शंकर देशमुखनं प्रतिस्पर्धी टीमला एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार दिले, यासाठी शंकर देशमुखला 500 रुपयांचं बक्षीस आहे. 6 धावा धावपलकीवरती पहिलं षटक मैदानावरती पुढे. 31 चेंडू मध्ये अजून 70 धावांची मॅच अजून शिल्लक आहे. रोहन गर्दडे बाद सतत लढत राहा स्वप्नांसाठी, क्रिकेटमधील सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी. उत्कर्षाच्या या युद्धाचा मैदानावरती डाव संपला रोहन गर्दडेचा. आता बाकी खेळाडूंना आतमध्ये आपल्या टीमसाठी थांबायचंय. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकामध्ये मिळाल्या त्या फक्त 7 धावा. अजूनही मॅचचं चित्र जर आपण बघितलं पुढे तर 30 चेंडू मध्ये अजून 69 धावांची मॅच अजून आतमध्ये शिल्लक आहे. 30 चेंडू 69 धावांचा हा खेळ सामना अजून संपला नाही. आपले मानसिक स्वातंत्र्य शंकर देशमुख 500 रुपयांचं कॅश प्राइज. शंकरनं खरंच 4 षटकार दिले आणि लगेच 500 रुपयांचं बक्षीस वैभव थोरात यांकडून. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि धावपलकावरती नजर टाकल्या असता आपण पाहतो तिथे 7 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 30 चेंडू आणि 69 धावा. विशाल ननवरे यांना पण आता गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना इथे पाहत आहोत. 30 चेंडू 69 धावांचा पुढ्यामध्ये खरं तर टीम तुमचा प्रवास आहे आणि इथून मात्र तुम्हाला एक मोठी मॅच मैदानावरती खेळायची असेल तर धावांचा पाऊस पडावा लागणार आहे. जय बनकर संघाचा आयकॉन उभा आहे एका बाजूला, तर अभिभांगे काय करू शकतो सकाळच्या सत्रामध्ये त्याने दाखवून दिलेला आहे. तर गोलंदाजी मार्कवरती विशाल ननवरेकडे पप्पू तोडकर गेलेले आहेत. अभिभांगेचा ब्लास्ट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आउट ऑफ द पार्क सुपर स्ट्रायनिंग षटकार. हा ब्लास्ट होता, अभि नाही तो कभी नाही, त्याला देखील इथे माहिती आहे. चेंडू आकाश मार्गाने पवन मल्लावच्या डोक्यावरनं बाहेर येतोय. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या 6 धावेनिशी धावपल पुढे सरकतोय. अक्षय डाव 13 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 76 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे विशाल ननवरे. सूचित खेळण्याचा प्रयत्न होतो इथे. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. मगाशी ऋषी पवार सरांनी सांगितलं विशेष म्हणजे आपण पाहतो 76 धावांचा पाठलाग करायचा आपण इथे तुम्हाला स्टार्ट खूप गरजेचं आहे आणि इथे आपण जर पाहिलं मला वाटतं 1 गडी बाद 13 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. विशाल ननवरे गोलंदाजी मार्कवरती अलीकडच्या 2-3 महिन्यामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. मांडवगड नगरीमध्ये खरं तर एक स्पर्धा आम्ही कव्हर केली होती तिथे आणि मांडवगड फराट्या नगरीमध्ये याच गोलंदाजाने अक्षरशः दे माय धरणी टाय करून सोडलेलं होतं. अक्षय आडाव डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा होता, शॉर्ट कव्हर मध्ये उभा करून ठेवलेला आहे. यावेळीचा चेंडू होता, जोरामध्ये बॅट फिरली. कुणाल खोंड शांत पद्धतीने चेंडूवरती येईल तिथे 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. एका धावेनिशी स्कोर कार पुढे जाणार आहे. 14 धावा आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. एक मोठं लक्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी
या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊगा. 14 धावा धावफलकावरती आहे. डू ऑर डायची मॅच आहे. इथं जिंकला तर टीम तुमचा प्रवास इथे चालू राहील. पराभूत झाला तर आमदार चषक 2026 या 36व्या पर्वाची वाट मात्र तुम्हाला इथे मैदानावरती पहा. यावेळेचा सुद्धा आपण पाहतो जे बनकर आज मला वाटतं याचा आयकॉनिक भूमिकेमध्ये आहे. तो गोलंदाजी खूप चांगली केली परंतु आपण पाहतो फलंदाजीत आता मला वाटतं संघाला गरज आहे. एक मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानावरती रंगलाय. फक्त अजय बनकर नाही, कारण जिथे आपण पाहतो रोहनकर लवकर बाद झाला. अभिभांगेवरती देखील प्रचंड मोठ्या नजरा प्रत्येक क्रीडा रसिकांच्या लागलेला आहे. कारण दौंड तालुक्यातला हो यावेळेचा एक चांगला चेंडू, सुंदर सुंदर चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. विशाल ननवरे, विशाल ननवरे आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करतो. 15 धावा षटक क्रमांक जर आपण पाहतो दुसऱ्या मैदानावरती तुम्ही पाहता एका मोठ्या मंचावरती तुम्हाला स्वतःच अस्तित्व निर्माण करायचंय. कारण या जगामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे, मावळत्या सूर्याला कोणीही नमस्कार करत नाही. यावेळेस सुंदर देखना राजेशाही कुणाल खोंड आणि आपण पाहतो अक्षय आढळ दरम्यानची दरी भेदली आहे. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर अभिभंगेच्या बॅटमधनं तो एक सनसनीत चौकार. 4 धावा आहे. ऋषी सर या मॅच कडे कसे पाहता, कारण ते बॉलची षटक आपल्याला इथे मैदानावरती पाहायचं आहे. 24 चेंडू मध्ये अजून 57 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रोहन गरदडे पहिल्या षटकामध्ये थोडासा लवकर माघारी गेला, मात्र त्याची उणीव अभिभांगेन आतापर्यंत अजून मध्ये जाणू दिली नाही. 19 धावा धावफलकावरती पूर्ण झाले तर अजूनही 14.25 रिक्वायरमेंट आता धावफलक दाखवतोय. आणि ही जोडी मैदानावरती लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आयकॉन आहे जय बनकर, आणि त्याच्या सोबतीला वालचंद नगर इंदापूर तालुक्यातला खेळाडू आतमध्ये खेळतोय पुणे ग्रामीण मध्ये. त्यामुळे ही जोडी आतमध्ये असं मॅटर करू शकते आणि हा सामना इथून पुढे आपल्या साईडनं झुकू सुद्धा शकते. त्यामुळे या जोडीचा खेळ कसा राहील याकडे बघावं लागणार आहे किंवा लक्ष राहणार. सुमित भैया सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या गॅलरीमध्ये लागोपाठ कोणत्याही खेळाडूनं लागोपाठ 3 बॉल टाकले तर त्या 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयांचं बक्षीस संपूर्ण स्पर्धेसाठी कंटिन्यू ठेवण्यात आलेलं आहे. ती गॅलरी स्पॉन्सर्ड इकडे उपस्थित आहेत. जय बनकर हा बॉल समोर मोठा रिस्क किंवा मोठा फटका खेळण्याचा विचार त्यानं केला नाही. पहिला चेंडू पप्पू तोडकर यांचा शांत पद्धतीने पुढे खेळून काढला. जिथे लढाई विचारांची असते ना तिथे तुम्हाला सत्यज्ञान टीम ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावं लागतं. आणि इथे ही लढाई विचारांची आहे. 23 चेंडू मध्ये अजून 56 धावांचा प्रवास आतमध्ये पुढे शिल्लक आहे. आपलं मानसिक स्वातंत्र्य घालून अपमान किंवा आत्मसन्मान गमावून पुढे कैदी होतं की नाही हे ठरवण्याचं तुमचं स्वातंत्र्य, हे तुमचं स्वातंत्र्य त्यावरती अबाधित असतं. आणि जोपर्यंत तुम्ही पराभव मान्य करत नाही तोपर्यंत तुमचा पराभव होत नाही. हौसले बुलंद आहे आणि मोठ्या हौसल्यानं पुढे मैदानावरती खेळत आहे. टेप बॉलचं हे षटक आहे. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झाल्यानंतर 21 धावा धावफलकावरती शांत पद्धतीने आतापर्यंत सामना सुरू आहे. कुठेही गडबड गोंधळ दिसला नाही. 2 षटक टाकून घेतल्यानंतर पप्पू तोडकर स्वतः तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी पुढे स्कोरलेग मध्ये खेळला. हा बॉल पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. कारण क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो प्ले इंडिव्हिज्युअल गेम, पुन्हा आपला स्वाभाविक खेळ दाखवायचा आहे. आणि ऑक्शन पद्धतीमधून ज्यावेळेस संघ पुढे येतात, आता गावाई संघ ज्यावेळेस खेळतात तेव्हा एका गावातले खेळाडू असतात, एकमेकांचा खेळ एकमेकांना चांगला माहित असतो. मात्र ऑक्शन पद्धतीतून पुण्यातील सगळे खेळाडू पुढे आले. काही नवीन संघ आहेत, काही नवीन संघ मालक आहे आणि काही खेळाडूंना पहिल्यांदा एकत्र खेळायचंय. त्यामुळे तो बॉन्ड किंवा तो कोऑर्डिनेशन तयार व्हायला थोडा वेळ लागतो. सगळ्या संघाला एकत्रित येत. मात्र आतापर्यंत बऱ्यापैकी इथून पाठीमागे सामने खेळले, त्यामुळे तो बॉन्ड आता एक चांगला क्रिएट आहे. एकमेकांना खेळ चांगला माहीत झाला आणि त्यामुळे एका ताकदीत आता दोन्ही संघांमध्ये खेळायचंय. 24 धावा धावफलकावरती 1 गडी आतापर्यंत गमावला. 2.5 षटकं टाकून पूर्ण आहेत. रिक्वायर्ड जे 14च होता आता ते 16 वरती गेले. 16.42चं 19 चेंडू मध्ये अजून 52 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. आणि बॅटनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पप्पू तोडकर अनवाडी चॅम्पियन ट्रॉफी मोठा अवॉर्ड घेणारे हे खेळाडू
या षटकामध्ये जास्त धावा दिल्या नाहीत. ते बॉलचं षटक खूप चांगलं राहिलं. चेंडू 18 बॉल झालेत, बनवलेत 24, उर्वरित 18 मध्ये बनवायचे 52. पप्पू तोडकर यांनी जर आपण पाहिलं मला वाटतं टेप बॉलवरती खूप जलद षटक टाकले मला वाटतं. कारण या आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो टेप बॉलवरती प्रत्येक गोलंदाज अडचणी आले, परंतु हे षटक थोडंसं लवकर झालं. थोडंसं नाही, मला वाटतं बरंचसं लवकर झालेलं आहे. 3 षटकं संपले, 24 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे. अभिभंगे एका बाजूला उभा आहे, जय बनकर अजूनही मैदानावरती आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय जय बनकर खूप कमालीचा शांत इथं मैदानावरती दिसतोय, परंतु ही कदाचित वादळपूर्वीची शांतता आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. संघाचा आयकॉन आशिष यांना आपण आता गोलंदाजी मार्गावरती पाहतो. काय गोलंदाजी गेली, पहिल्याच सामन्यामध्ये 2 षटकं टाकली, 7 धावा खर्च केल्या आणि 4 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होता. ओ हो हो हो, यावेळेस आपण पाहतोय संधी निर्माण झालेली होती. उंच भरारी घेतली तिथे मैदानावरती, परंतु आपण पाहतोय तिथे चेंडू तोपर्यंत जमिनीवरती आदळलेला होता. झेल इथे मैदानावरती सुटलेला आहे आणि आपण पाहतो झेल सुटल्यानंतर मात्र आता इथून जय बनकर हा खूप धोकादायक ठरणार आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू, यावेळेस आपण पाहतोय उजवेष्टी बाहेरचा चेंडू, मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये करतायत. अवंतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. अवंतर धावेने धावपल पुढे जातो, 25 धावा आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो इथं कोणाला तरी एकाला जबाबदार ऋषी सर घ्यावी लागेल, कारण संघात समोर तो पाहायला धावफलक वाढतच चाललेला आहे. असेच जर मला वाटतं निर्धाव चेंडू मैदानावरती गेले तर अडचणी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला. सुंदर सुंदर गोलंदाजी आहे. विशेष म्हणजे एक प्लॅन आखून आलेली ही टीम आहे आणि त्या प्लॅन नुसारच आपण पाहतो इथे कामगिरी करण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती असणार आहे. 15 चेंडू आणि अजूनही जर नजर टाकली आपण 51 धावा आहे. इक्के दुक्के से कुछ चलने वाला नहीं है, लगाने पडेंगे चौके और छक्के तभी तो बात बनने वाली है. थेंबे थेंबे तळेस असे, परंतु त्याने समुद्र पार होणार नाही, समुद्र भरणार नाही. तुम्हाला षटकार चौकऱ्यांची एक मोठी उधळण इथे करावं लागणार आहे. उलटा चेंडू चांगला फटका खेळलाय, पाठीमागे कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाला बीट करेल जय बनकरचा हा फटका सीमारेषेला आग लावेल इथे. यावेळेस चौकार. एकोणतीस धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. बॅटची बाहेरची कड पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे मैदानावरती झेल सुटलेला आहे. अफल्यातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळतं. पहा, आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास आवाज उठाने वालों पर लिखा जाता है, तलवे चाटने वालों पर नाही. आणि तुम्हाला इतिहास जर उभा करायचा असेल तर स्वतःचं कर्तृत्व आज मला वाटतं पहा इथे आशिषनं जय बनकरला दिवसा ढवळा उभा केलाय. नवे नवे तर त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकलेला आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 4 षटकांच्या समाप्ती धावफलकावरती 1 गडी बाद, 30 धावा आहे. 12 चेंडू, 46 धावांची मॅच आहे. ऋषी सर, काय वाटतंय या सामन्यावरती कुठला संघ थोडस वर 12 चेंडू आणि आपण पाहतो इथे 47 धाब्यांची गरज आहे. सर काय वाटतं कुठे सामना जातोय हा? 12 चेंडू मध्ये 47 धावांचा हा प्रवास, 16च रिक्वायर रन रेट, अगदी आता पुढे 23.5 वरती. आणि सगळ्यात महत्वाचं आयकॉन जय बनकर मैदानावरती असताना, अभिभांगे मैदानावरती उभा असताना रिक्वायर रन रेट कमी होण्याऐवजी ते इन्क्रीज होत गेलं, वाढत गेलं. आणि आता 23.5 रिक्वायर रन रेट धावफलक दाखवत असताना 2 षटकामध्ये तब्बल 47 धावांची आवश्यकता आहे. होऊ शकतात अजूनही या धावा. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असला की
सुरुवात कुठूनही करता येते आणि ही सुरुवात अभि भांगे जय बनकर आता इथून पुढच्या 2 षटकांमध्ये कसा करतो. 5वं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती राहुल जाधव, अनुभवी खेळाडू आहेत. दौंड तालुक्यातील असणारा हा खेळाडू, गेले अनेक वर्षाचा मोठा अनुभव पाटील शिवराशी बाळगून असलेले खेळाडू आहेत, ज्यांना हे षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी पुढे आणलंय आणि पहिलाच बॉल फाईन लेग मध्ये खेळलाय आणि या बॉल वरती पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार, या चौकाराबरोबरीत मॅच मधलं पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन बदलणार आहे. 11 चेंडू मध्ये अजून 43 धावांची गरज आता पुढे असणार आहे. 11 चेंडू 43 धावांचा हा खेळ आतमध्ये शिल्लक आहे. सामना संपला असं अजिबात नाही, अजूनही पुढे हे मॅच होते. पुढे या मॅच मध्ये संघर्ष बघायला मिळू शकतो. पप्पू तोडकर मैदानावरती एस्टनच्या पाठीमागे त्यांच्या सोबतीला सुशांत दादा जाधव आहेत. टेनिस बॉल क्रिकेट मधले अनुभवी पॉडकास्ट उभे इकडे आमच्या बरोबरीत नंदू लोंढे सरांचा इथे आपण पाहतो आगमन आहे. क्रिकेट मधली मोठी माणसं आहेत, क्रिकेट जगलेली लोक आहेत ही, अजूनही क्रिकेटच्या मैदानावरती. व्हाईट बॉलचा हा कॉल, एका अतिरिक्त धाब्याने धावपलकेवरती वाढ होईल आणि विजयाचं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदललं जाईल. शेवटचे 11 चेंडू आणि 42 धावा अजून मॅच मध्ये शिल्लक आहे. जितना कठीण संघर्ष होता है उतनी शानदार जीत होती. हार्डर द स्ट्रगल अँड ग्रेटर द विक्ट्री असं म्हटलं जातं. अभि भांगे पुन्हा एकदा बरंच शपल पुढे, ट्रिगर मुवमेंट आहे, ट्रिगर ऍक्शन आहे. जितक्या धावा गोळा करता येतील तितक्या धावा गोळा करण्यासाठीचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालेला आहे. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस मग नियती सुद्धा करत नाही. 35 वरती आतापर्यंत हा धावफलक सामर्थ्य दोन्ही संघांमध्ये आणि आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो आणि आज लढाल तर उद्याचं यश तुमचं असणार आहे. कारण पराभव झाल्यानंतर या स्पर्धेतून बाहेर यावं लागणार आहे. 10 चेंडू 41 धावा आणि विजेती टीम लढणार आहे आर डी पॉवर्स काठेवाडी बरोबर, ज्या संघानं यापूर्वी लागोपाठ 2 मॅच जिंकत क्वार्टर फायनल साठी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. हा चेंडू जय बनकर उडवतोय हा बॉल आकाश मार्गाने सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार आणि या बॉल वरती धावा मिळतील 6. जय बनकर अजून मैदानावरती लढतो आहे. या षटकारानं धावपलकेवरती पुन्हा एकदा होणारा बदल. 9 चेंडू आणि बनवायचे अजून 35 धावा. 9 चेंडू 35 धावांची मॅच. जय बनकर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत फटके खेळतोय. विकेट मध्ये खेळेल हा बॉल, क्षेत्ररक्षक समोर, अंदाज नाही या बॉलचा त्याला घेता आला आणि समोर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा या चेंडूवरती धावा मिळतील 4. बरोबर मॅच मधला होणारा बदल. 1 षटकार आला, 1 चौकार आला आणि आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकारांची नोंद आहे. 8 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता अजून आहे. सामना जवळ आणण्याचं काम सुरू झालेलं आहे. 8 चेंडू 31 धावांचा हा खेळ आतमध्ये शिल्लक आहे. जय बनकर आयकॉन मैदानावरती समोर उभा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा जय बनकर, यावेळेस उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल होतोय आणि याबरोबर जय बनकरचा खेळ संपला. संघाचा आयकॉन जय बनकर माघारी. जय बनकरने धावफलक वाढवायला सुरुवात केली होती, मात्र तो आता झेल बाद होऊन माघारी येईल. नवीन खेळाडू मध्ये दाखल होत आहेत खेळण्यासाठी. 45 धावा आहेत धावफलक, तर 7 चेंडू मध्ये टीम अजून 31 धावांसाठीचा तुमचा लढा मध्ये शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानात 8 क्रमांकाचा जर्सी परिधान करून रोहन गरदडे. रोहन गरदडे 7 चेंडू 31 धावा. नवीन पाठक हा खेळाडू मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. हा चेंडू सुद्धा महत्वाचा आहे फार.
नवीन पाठक मैदानात कबरमध्ये हा चेंडू गवताला कापत हा बॉल सर कबर सीमारेषा पार आणि या शेवटच्या चेंडूवरती मिळालेला खणखणीत चौकार नवीन पाठकचा चौकार मॅच मधलं चित्र बदलवणार आहे. 6 चेंडू आणि बनवायचे अजून 27 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पडे हतोडे के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज इथं सामना मैदानावरती येऊन ठेपलेला आहे. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. रोमांच, थरार, संघर्ष, आनंदाच्या लाटा, पराभवाची अनुभूती, सांघिक कामगिरीचा कर्तबजारीचा झेंड मिरवणारी स्पर्धा आमदार चषक 2025 चा रंगलेला आपलातून थरार. आपुले या इथे असे तो जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती तर सात्विका तयाचा हरी कवाटे देवा. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धाबांचा एक मोठा थरार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कहीं हार बाकी है कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है कहीं जीत बाकी है, मेरे जिंदगी का अभी तो असली सार बाकी है, यहाँ से कर ले है मैंने जिंदगी की शुरुआत, ये तो बस एक किताब का पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है. 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या क्रमांकावर षटक दिनेश. तर समोर आपण पाहतो अभिभंगी अजूनही मैदानावरती आहे. 6 चेंडू 27 धावा. कित्येक वेळा अभिभंगीने उद्ध्वस्त करून टाकलेले समीकरण. पहिला चेंडू हाय वा सुंदर झेल तिथे मैदानावरती संघाचा आयकॉन उभा आहे. अभिभंगीला थांबावं लागेल. मोठी विकेट मैदानावरती येते आहे. या ठिकाणी मैदानावरती उपस्थित होत आहेत मोरगावचे सामाजिक कार्यकर्ते, टेनिस बॉल क्रिकेटचे असीम चाहते, आमचे डीजी शिंदे सरांचं सुद्धा या मैदानावरती शुभागमन होत आहे. सरांचं आम्ही समस्त ग्रामस्थ राव आणि श्री शंभू महादेव प्रतिष्ठान राहूच्या वतीनं आमदार चषकाच्या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. डीजे सर आपण या स्टेज वरती येऊन बसा. 5 चेंडू आणि आपण पाहतो 5 चेंडू आणि आपण पाहतो 27 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेला आहे. अजूनही सामना इथून बदलू शकतो. लागोपाठचे 2-3 षटकार येणे गरजेचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दिनेश पहिल्या चेंडूवरती मोठा फटका होता. संघाचा आयकॉन आशिष तिथे उभा होता. एक सुंदर झेल इथे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू आणि 27 धावींची गरज. एक मोठा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक मोठं व्यासपीठ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू आल्या उंच हवेमध्ये फटका. पुन्हा एकदा संघाचा आयकॉन आशिष चेंडूच्या खाली आणि लागोपाठचा दुसरा धक्का. चौथा गडी तंबूच्या आसराला जातोय. एकूण 50 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 गडी बाद आहे. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये तानाजी खळदकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. लागोपाठच्या 3 षटकारासाठी वैभव दादा थोरात यांच्या माध्यमातून 5,000 रुपये तर प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल तर मला वाटतं एका षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. हा चेंडू मुख्य पंच इथे दंडित करतील. अवांतर धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि अवांतर धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जातोय. संघाचा अर्धशतक पूर्ण होणार आहे, परंतु मित्रांनो अजूनही 4 चेंडू 26 धावेंची गरज आपल्याला इथे सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पुढ्यामध्ये मिळालाय.
डाऊन द ग्राउंड हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आशिष आज विशेष म्हणजे राहूच्या मैदानावरती आशिषच्या प्रेमामध्ये पडलेला चेंडू आहे ऍज अ बॅट. त्याचप्रमाणे याचं गोलंदाजी देखील खूप देखणी केली आणि क्षेत्ररक्षणातून देखील त्याने 2 लाजवाब झेल इथं मैदानावरती टिपलेला. आरडी पॉवर्स काटेवाडी संघ मला वाटतं इथे दाखल झालेला आहे. यावेळेचा चेंडू कव्हर मध्ये फटका खेळायचा सचिन पवार तिथं चेंडूवरती आलेले चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एक धाव विशेष म्हणजे आपण पाहतो पराभवातलं अंतर कमी करेन, परंतु तुम्ही जर इथं पाहिलं कुठला तरी यावेळीचा चेंडू आपण पाहतो उंच हवेमध्ये फटका खेळला सुशांत दादा जाधव फलंदाज बाद. सामना पाहण्यासाठी आदरणीय डीजे शिंदे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. आमदार चषक 2025च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये शिंदे साहेब आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो. विशेष म्हणजे आपण पाहतो एक चांगली सलामी मैदानावरती मिळाली, त्यानंतर आपण पाहतो अफलातून बॅटिंगही त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली. एकतर्फे सामना मैदानावरती झाले. कुणाल खून आणि पप्पू तोडकर यांनी दिलेली सलामी. विशेष म्हणजे कुणाल खून शेवटपर्यंत थांबला तिथे आणि एकदा का कुणाल खून शेवटपर्यंत थांबला तर मला वाटतं धावा होत आहेत आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. शेवटचा एक चेंडू आणि 24 धावा. इथे जर आपण पाहतो यशवंत भाऊ पाचंगे आणि महेश शेठ अवळे साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ पकड मजबूत करतोय आणि पुढील फेरीमध्ये दाखल होतो. हा चौकार राहील परंतु या चौकाराने फरक पडणार नाही आहे. मॅच जिंकते आपण पाहतो इथे यशवंत भाऊ पाचंगे आणि महेश शेठ अवळे यांच्या मालकीचा राहू 11. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण ऋषी पवार सरांकडे जातोय. ओव्हर टू ऋषी पवार सर आणि झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यानंतर होणारे शेवटच्या अंतिमची मॅच मैदानावर